नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. सध्या विनायक राऊत आणि कुटुंबीय त्यांच्यातला कौटुंबिक कलह, आरोप प्रत्यारोप दर क्षणी दर दिवशी गाजत आहेत. आपण ते चवीनं ऐकतो आहे, वाचतो आहे, बघतो आहे, चघळतो आहे, चर्चा करतो आहे. पण मित्रांनो, विनायक राऊतांपर्यंत मी जे सांगणार आहे ते पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. आता एक एक तुम्हाला ओळीनं किस्सा सांगतो. त्यातला साऱ्यात आधी अशोक खरातांचा किस्सा. अशोक खरात यांच्याकडे ज्या स्त्रिया जायच्या आणि ज्या स्त्रिया मॅक्सिमम स्त्रिया त्यांच्या त्या विकृत अत्याचाराला, त्या सेक्स्युअल हॅरॅसमेंटला बळी पडल्या आहेत. तो जो प्रकार आहे तो जसाच्या तसा माझ्या कानावर आला आहे. कारण पोलिसांनी त्याच पद्धतीनं सगळी त्याची नोंद केली आहे. अशोक खरात काय करायचा की अशोक खरात यांच्याकडे अमुक एखादी तरुण स्त्री आपली समस्या घेऊन गेल्यानंतर तो तिच्याबरोबर आलेल्या पुरुषाला बाहेर बसवायचा आणि पुरुष चांगला तास दीड तास तिथे बाहेर तटकळत बसलेला असायचा. अशोक खरात त्या स्त्रीला एकाच वेळी सेक्स वाढण्यासाठी व्हायग्रा किंवा त्या पद्धतीचे आयुर्वेदिक औषधं आणि गुंगी येणारं आयुर्वेदिक औषध त्या स्त्रीला द्यायचा आणि ते सारं तो त्यांना मधातून द्यायचा. त्यानंतर त्या स्त्रीला हळूहळू गुग्गी आल्यानंतर हा तिच्या भावनांना हात घालायचा, तिच्या त्या सेक्स्युअल भावनांना तो हात घालायचा. त्यामुळे त्या स्त्रीच्या सगळ्या भावना वाढायच्या, उद्विग्न व्हायच्या आणि त्यातून मग ती स्त्री त्या अशोक खरातांना रिस्पॉन्ड करायची आणि तिथेच अशोक खरात एक प्रकारे तिच्यावर बलात्कार करायचा किंवा तिचा तो जो लैंगिक आनंद आहे, विकृत लैंगिक आनंद आहे, तो घ्यायचा. आता अशोक खरातांची इथे आठवण का, तर दोन कारणांमुळे. आणि त्याचसाठी माझा निरोप आहे विनायक राऊत यांना. मिस्टर विनायक राऊत, तुमच्यावर पत्रकार अनिल थत्ते यांनी त्यांच्या व्हिडिओमधून 2 थेट आरोप केले आहेत. अनेक आरोप, अनेक चर्चा, अनेक माहिती बाहेर येते आहे. पण आपण काहीतरी वेगळं सांगतो आहे, आपल्याला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. सुरुवातीपासून अनिलची ही विकृत प्रवृत्ती आणि त्यातून अनिल थत्तेंनी जे सांगितलं ते महाभयावह आहे. त्यातला पहिला किस्सा असा, अनिल थत्ते सांगताहेत त्या व्हिडिओमधून की स्वतः विनायक राऊत यांनी, माझं एक एक वाक्य लक्षात घ्या, स्वतः विनायक राऊत यांनी आपली सून गिरिजा, तिला अपत्य प्राप्ती व्हावी म्हणून अशोक खरातांकडे ते घेऊन गेले होते. आता याचा सारा अर्थ, जो प्रकार मी तुम्हाला आधी सांगितला आणि आता सांगितला आहे, त्या दोघांचं जर कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर तुमच्या त्या लक्षात येईल की विनायक राऊत यांनी आपणहून त्या सुनेला, त्या तरुण सुनेला त्या विकृतीमध्ये ढकलला होता. आता विनायक राऊत यांनी ते केलं आहे का, एवढी खालची पातळी ते गाठतील का? ठीक आहे, अपत्य प्राप्तीसाठी दैवी किंवा अघोरी उपचार त्यांनी केले असतील, अनेक करतात. दैवी किंवा औषोपचार
किंवा या पद्धतीचे सुद्धा उपचार अनेक घरातून होतात. फक्त गिरिजा यांनी सगळे वाभाडे बाहेर काढले, इतरांचे वाभाडे बाहेर येत नाही. कित्येक घरातून ज्यांना मूलबाळ होत नाही ते मूलबाळ होण्यासाठी आसुसलेले असतात, अस्वस्थ असतात आणि त्यातून हे घडत असतं. त्यात नवीन प्रकार काही नाही, फक्त हा प्रकार उघड झाला. आता मित्रांनो, बाकीचे औषधोपचार किंवा तो सारे अघोरी प्रकार, दैवी उपचार ते आपण समजू शकतो. त्यात विनायक राऊत यांनी फार मोठी चूक केली, किंबहुना कोकणामध्ये ते पद्धतीनं वागण्याची सवय आहे. आपल्या सतत ते कानावर येतं की कोकणामध्ये या पद्धतीचा जादूटोणा अगदी सर्रास सुरू असतो. पण विनायक राऊत यांची पातळी एवढी खालची घसरली आहे की जे आपल्या सुनेला त्या थोरातांकडे जाऊन झोपायला सांगतायत, मला वाटत नाही. किंबहुना ते जर घडलं असतं तर गिरिजा राऊत यांनी सध्या म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सर्वप्रथम हेच सांगितलं असतं की हेच ते विनायक राऊत ज्यांनी मला त्या अशोक खरातांकडे मूलबाळ होण्यासाठी पाठवलं होतं किंवा घेऊन गेले होते. आता त्याहीपेक्षा आणखी एक अतिशय गंभीर आरोप या अनिल थत्ते यांनी आपल्या व्हिडिओमधून केला आहे. हा तर गंभीर आहेच, हा विकृतीचा कळस आहेच. याचा जाब विनायक राऊतांनी अनिल थत्तेंना विचारायलाच पाहिजे. पण दुसरा आरोप तर अति गंभीर आहे आणि ते जर सत्य असेल तर विनायक राऊतांसारखा नालायक, नीच, हरामखोर नेता या राज्यात नाही. इतका नीचतेचा जर अनिल थत्ते सांगतात ते जर सत्य असेल तर म्हणजे 100 मोजाव्या आणि 1000 वेळा विनायक राऊतांच्या अंगावर थुंकावं एवढा गंभीर आरोप जसा या खरातांच्या बाबतीमध्ये अनिल थत्तेंनी केला आहे, तोच आरोप त्यांनी विनायक राऊतांवर आणखी वेगळ्या पद्धतीने केला आहे. अनिल थत्ते आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात की विनायक राऊत यांनी सून गिरिजा गीतेश राऊत यांना आपल्या नात्यातल्या तरुणाकडून मूल प्राप्त करून घेण्याचा सल्ला दिला होता. आणि हेही सांगतो वरून अनिल थत्ते की गिरिजाने हे कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही, मला कुठल्या तरी नेत्याने सांगितलं. राऊत हे जर सत्य असेल तर मान खाली घालून उभे राहा, पण हे जर असत्य असेल तर त्या अनिल थत्तेची कॉलर पकडून त्याला तुम्ही विचारायला पाहिजे की तुला कुठल्या नेत्याने हे सांगितलं. आणि त्या नेत्याला आणि अनिल थत्तेला एकत्र उभं करून चौकामध्ये विचारायला पाहिजे, जर तुम्ही हा किळसवाणा नीच प्रकार केलेला नसेल तर. पहिला अशोक खरातांचा आणि दुसरा हा की समाजासमोर आपला मुलगा नपुंसक नाही हे सिद्ध करण्यासाठी विनायक राऊत यांनी आपल्या सुनेला त्यांच्याच नात्यातल्या एका तरुणाकडे जाण्याचा, थोडक्यात काय झोपण्याचा सल्ला दिला होता. हे जर सत्य असतं तर गिरिजांनी ते नक्कीच लपवून ठेवलं नसतं, कारण या दोन्ही आरोपांमध्ये मोठा बेस आहे. आणि गिरिजांनी या पद्धतीचं कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही. अनिल थत्तेंनी एकाच वेळी राऊत कुटुंबातल्या साऱ्यांवर गलिच्छ आरोप केलेच आहे, पण त्याच वेळी गिरिजाबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय वाईट वाक्य त्या व्हिडिओतून काढले आहे. बघूया विनायक राऊत खरे की खोटे. ज्यांच्याविषयी जे चांगलं असतं ते आपण सांगायलाच हवं. माणसांचं वर्णन आपण गुणदोषांसहित करायला पाहिजे. आपण दोष दाखवतो पण गुण लपवतो, ते योग्य नाही. अनिल थत्तेंच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर अनिल थत्ते एकेकाळचा अत्यंत यशस्वी पत्रकार. त्याच्या गगनभेदी नावाच्या पाक्षिकाचा खप लाखात होता. तो खूप पैसे मिळवायचा.
जे काय मिळवलं ते अनिल थत्तेंनी त्या गगनभेदीच्या काळात मिळवलं. मग ते चांगल्या की वाईट पद्धतीनं त्या खोलात मला जायचं नाही. पण तुम्हाला सांगतो की या मुंबईतल्या मंत्रालयामध्ये आम्हा पत्रकारांना पार्किंगसाठी 2 जागा होत्या. त्या दोन्ही जागा रिक्त असायच्या. मी पत्रकारितेत मुंबईमध्ये जेव्हा 87मध्ये आलो त्यानंतर माझी पहिली कार तिथे लागत असे. आणि त्यानंतर काही वर्षांनी दुसरी कार जी आली ती अनिल थत्तेंची होती. एवढे छान पैसे तो मिळवायचा. माझं जाऊ द्या, मी तर 80पासून व्यवसायात होतो, अत्यंत यशस्वी होतो, त्यामुळे कार घेणं मला कौतुक नव्हतं. पण अनिल थत्ते त्यावेळी झिरोतनं हिरो झाला, त्यांनी कार लावली. आमच्या दोघांच्या गाड्या तिथे असायच्या. अनिल थत्तेचं खूप छान सुरू होतं. पण सततचं खोटं, सतत स्वतःविषयी काहीतरी सांगत राहायचं आणि त्यातून विकृत पद्धतीनं किंवा ज्याला पीत पत्रकारिता म्हणतात या त्या पद्धतीनं अनिल थत्ते पुढे जायला लागला आणि त्याला अमाप यश मिळालं. मी तुम्हाला नेहमीच सांगतो की वपू काळे पु ल देशपांड्यांच्या तोडीची त्याची लेखणी होती. त्या सुंदर लिहायचा, पण त्या लेखणीचा उपयोग त्यांनी वपू पु ल पद्धतीनं केला नाही, माधव गडकरींच्या पद्धतीनं केला नाही. त्यानं त्याचा उपयोग विकृतीत केला. म्हणजे एखादी देखणी स्त्री जर तिनं घरंदाज पुरुषाशी लग्न केलं तर ती कुठल्या कुठे जाते, पण तीच जर वेश्या झाली तर तिचा पत्रकारितेतला अनिल थत्ते होतो. मित्रांनो, अनिल थत्तेचं यश अनेकांच्या डोळ्यात खुपत होतं. त्याही पलीकडे अनिल थत्तेचं हे दादागिरी किंवा त्याचं विकृत पद्धतीनं वागणं, बोलणं, त्रास देणं, ते सारं काही पत्रकारांना असह्य झालं होतं. अनिल थत्ते जो संपला, आज जे काय तुम्हाला दिसतं ते सगळं काही त्याला अर्थच नाही. मी दर दिवशी त्याच्या अनेक चुका काढू शकतो, काही नाही. ते हे सगळं खोटं आणि उसणं अवसान आहे. पण अनिल थत्ते संपला तो 4 व्यक्तींमुळे. पहिली व्यक्ती म्हणजे तो स्वतः, त्याच्या चुकातून तो संपला. अनिल थत्ते संपला तो स्वतःच्या चुकामुळे, वृत्तीमुळे, त्या विकृतीमुळे. त्यानंतर अनिल थत्तेला संपवण्यामध्ये सिंहाचा वाटा होता भाऊ तोरसेकरांचा. आणि भाऊ तोरसेकरांच्या पाठोपाठ अनिल थत्तेंवर तुटून पडलो होतो मी आणि संजय राऊत. अनिल थत्ते घाबरून गेला. भाऊ तोरसेकरांची ती तीक्ष्ण देखणी, एखाद्या शत्रूला संपवावं त्या पद्धतीनं भाऊ तोरसेकर त्या दिवसामध्ये अनिल थत्तेवर तुटून पडले होते. आणि त्यांना उत्तम साथ दिली ती संजय राऊत यांनी. माझा आपला स्वतंत्र गट होता. मी स्वतःच्या पाक्षिकातून अनिलच्या मुद्द्यांवर टीका करत असे. मित्रांनो, मी नाव घेत नाही, पण पत्रकारिता ही मी या पद्धतीनं कधीच केली नाही. म्हणजे एक मनात वेगळं ठेवायचं, बाहेर वेगळं वागायचं आणि केवळ स्वतःच्या फायद्यासाठी मग भूमिका बदलत घ्यायच्या. मी नाव घेत नाही, पण ज्या पत्रकारानं एक शत्रू म्हणून, एक विकृत विरोधक म्हणून, एक कॉम्पिटिटर म्हणून ज्या पत्रकारानं या अनिल थत्तेला संपवलं, तो पत्रकार जेव्हा आपल्या व्हिडिओतून माझे मित्र अनिल थत्ते असा उल्लेख करतो तेव्हा खरोखर मान खाली जाते. आणि दर दिवशी या पद्धतीचे मला उल्लेख या पत्रकारितेमधले काढता येतात. मीडियातली विकृती अतिशय अतिशय खालच्या पातळीची आहे. अर्थात आज अनिल थत्ते हा विषय काढला कारण त्यांनी फार विकृत पद्धतीचे किंवा विचित्र पद्धतीचे आरोप त्या विनायक राऊतांवर केले आहेत. आणि विनायक राऊतांनी खरंच पातळी जर सोडली असेल तर त्यांना काहीही करता येणार नाही. पण गिरिजा या पद्धतीनं कुठेही बोललेले नाही. अनिल थत्तेंना नेमका जाब
विचारायलाच हवा. तूर तेवढंच मित्रांनो, नमस्कार.